मुलांनो, आज आपण 2 पॉइंट शिकणार आहोत. पहिला पॉइंट, रेट डिटर्मिनिंग स्टेप, रिएक्शन इंटरमिजिएट, हा पहिला पॉइंट. आणि नंतर इंटिग्रेटेड रेट लॉ, प्रथम हा पॉइंट. याच्या सुद्धा 2 सब पॉइंट आहेत. रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे काय? मुलांनो, देर आर सो मेनी कॉम्प्लेक्स रिएक्शन. आपण याच्या आधीच्या तासाला इलेमेंटरी रिएक्शन म्हणजे काय ते पाहिलं. अशी रिएक्शन जी एका स्टेप मध्ये होते त्याला आपण इलेमेंटरी रिएक्शन असं म्हटलं. आता कॉम्प्लेक्स रिएक्शन, मराठीत चांगला शब्द आहे तुम्हाला कळेल असा, क्लिष्ट, किचकट या अर्थानं. मुलांनो, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे अशा रिएक्शन ज्या एका स्टेपमध्ये एका टप्प्यात न होता अनेक टप्प्यामध्ये, पहिली स्टेप झाली की लगेच दुसरी स्टेप चालू होते, दुसरी स्टेप मध्ये रिएक्शन झाली की तिसरी चालू होते. ज्या रिएक्शन अशा अनेक टप्प्यामध्ये अनेक स्टेप्स मध्ये होतात अशा रिएक्शनला मुलांनो कॉम्प्लेक्स रिएक्शन. मग त्याच्यातली ज्या अनेक टप्प्यामध्ये रिएक्शन होत असेल, रिएक्शनचा रेट आपण शिकलो, रिएक्शनचा स्पीड आपण शिकलो. मग ती रिएक्शन अनेक टप्प्यात होत असेल तर मुलांनो त्यातली एक रिएक्शन, एक टप्पा हा स्लो असतो आणि मग बाकीचे टप्पे किंवा बाकीची रिएक्शन फास्ट असेल. जसं मुलांनो ही रिएक्शन, मी तर रिएक्शन लिहिलेली, ही एक कॉम्प्लेक्स रिएक्शन. कशाहून ठरवलं मुलांनो? कारण ही रिएक्शन एका टप्प्यामध्ये नाही होत. ही रिएक्शन मुलांनो 2 स्टेप्स मध्ये, 2 टप्प्यामध्ये होते. मुलांनो, फर्स्ट स्टेप, ही रिएक्शन 2 टप्प्यात होते. द फर्स्ट स्टेप, स्टेप फर्स्ट असं म्हणतो मी. पहिल्या स्टेप मध्ये ही रिएक्शन कशी होते? NO2Cl, a gas, it decomposes. याचा रेट कॉन्स्टंट K1 आहे असं आपण मानलं. या फर्स्ट स्टेपचा रेट कॉन्स्टंट K1. It decomposes and you will get NO2 gas and the Cl, क्लोरीनचा ॲटम गॅसियस स्टेट मध्ये मिळाला. नाउ स्टेप सेकंड, दुसरी स्टेप मुलांनो, स्टेप सेकंड. नाउ दिस NO2Cl, कारण NO2Cl चे 2 मॉलिक्यूल, 2 मोल रिएक्शन मध्ये भाग घेत आहेत. पहिल्या मॉलिक्यूलला वापरला गेला. आता दुसरा परत एक NO2Cl, NO2Cl चा सेकंड मॉलिक्यूल, इट रिएक्ट विथ द Cl ॲटम, हा क्लोरीन ॲटम जो पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला होता. आता हा Cl याच्यातल्या Cl ला बाहेर काढतो आणि मग तुम्हाला NO2 गॅस मिळेल आणि मग याच्यामध्ये सुद्धा हा Cl ॲटम. मुलांनो, ही रिएक्शन वर लिहिलेली रिएक्शन हे कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. मी कशाच्या आधारे म्हणलं? मुलांनो, इट इज नॉट ए इलेमेंटरी रिएक्शन. आपण शिकलो इलेमेंटरी रिएक्शन एका स्टेप मध्ये होणारी रिएक्शन, साधी रिएक्शन. कॉम्प्लेक्स रिएक्शन किचकट, क्लिष्ट स्वरूपाची रिएक्शन, जी रिएक्शन अनेक स्टेप मध्ये 2-3, जसं ही रिएक्शन खरं तर 2 टप्प्यामध्ये घडली. खरं तर ह्या 2 रिएक्शन, 2 टप्प्यामधल्या रिएक्शन, फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप जर ऍड केल्या तर ही रिएक्शन मिळेलच तुम्हाला. मी ह्या 2 रिएक्शन ऍड करतो, एकत्रित करतो. पहा, सारख्या गोष्टी तुम्ही ज्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला आहे त्या कॅन्सल करू शकता. सॉरी, इथं मुलांनो Cl2 गॅस बरं का, कारण हा Cl आणि हा Cl2 गॅस असेल बरं का. आता उजवीकडे आणि डावीकडे इक्वेशनच्या सारख्या गोष्टी कॅन्सल करू शकता, जसं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये करता, उजवीकडे आणि डावीकडे बरं का. आता पहा, NO2Cl, NO2Cl,
एकूण 2 NO2Cl, जसं मी इथे लिहिलेलंच आहे ऑलरेडी, तेच परत लिहितोय, ट्वाइस NO2Cl गॅस प्लस, मला डावीकडे एक Cl, उजवीकडे एक Cl, हा कॅन्सल होईल. या दुसऱ्या रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट K2. मग यू विल गेट, आणि तुम्हाला काय मिळेल, हे 2 NO2 जसं इथं लिहिलेलंच आहे, ट्वाइस NO2 गॅस, आणि मग शिल्लक राहिलेला मुलांना हा Cl2 गॅस. लक्षात आलं? परत एकदा, ही एक कॉम्प्लेक्स रिएक्शन, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे ज्या एका स्टेप मध्ये नाहीत होत, अनेक स्टेप मध्ये, जसं ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. यापैकी मुलांनो एक स्टेप फास्ट असते तर एक स्टेप स्लो असते. मुलांनो हे प्रयोगानेच ठरवता येतं बरं का, एक्सपेरिमेंटली. शक्यतो डिकम्पोजिशन स्लो असतं. मुलांनो पहिली स्टेप ही स्लो आहे, स्लो, आणि दुसरी स्टेप मुलांनो फास्ट आहे. मला काय सांगायचंय, कुठला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, मला सांगायचं रेट डिटर्मिनिंग स्टेप. याला मुलांनो शॉर्ट मध्ये RDS असं देखील म्हणतात. हीच रिएक्शन 2 स्टेप मध्ये घडली, पैकी पहिली स्टेप स्लो आहे. जी स्टेप स्लो त्या स्टेपला म्हणायचं रेट डिटर्मिनिंग स्टेप. ती स्टेप, तो टप्पा त्या रिएक्शनचा स्पीड किंवा रेट ठरवतो. मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्हाला रनिंग हा खेळ माहित आहे. रनिंग मध्ये एका टीम कडून एकच खेळाडू पळत असतो. अर्थात जेव्हा रनिंग समजा 100 मीटर धावणे आहे, रनिंग समजा 2 कॉलेजचे 2 विद्यार्थी आले किंवा 4 कॉलेजने भाग घेतला रनिंग मध्ये. 4 कॉलेजचे, वेगवेगळ्या कॉलेजचे 4 विद्यार्थी उभा राहतील. आता त्याच्यात काय, मुलांना मोठी टीम नाही आणली जाणार. जसं क्रिकेटमध्ये टीम आहे, फुटबॉल मध्ये टीम आहे, व्हॉलीबॉल मध्ये टीम आहे, तसं रनिंग मध्ये टीम नाही. तो इंडिव्हिज्युअल, एकट्याचा गेम, खेळ आहे. मग 4 कॉलेजकडनं पूर्ण टीम न येता एक एक खेळाडू येईल. आता मुलांनो हा एक एक खेळाडू, आता गेम सुरुवात झाली, खेळ सुरू झाला, स्टार्ट केल्याबरोबर ते पळायला लागतील. समजा 100 मीटर अंतर त्यांना धावायचंय, पळायचं. हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. पण तुम्हाला रनिंग मधला आणखीन एक खेळ माहित असेल, तो मात्र टीमचा आहे. त्याला रिले असं म्हणतात. 400 मीटरचा रिले. समजा मुलांनो 4 कॉलेजनी भाग घेतला. आता 4 कॉलेजेसचे एक एक खेळाडू 4 कॉलेजेसकडे नाहीत येणार, 4 खेळाडू येतील. मग 400 मीटर धावायचंय. मग काय करेल, 100 मीटर वरती एक एक खेळाडू उभा केला जाईल. कदाचित तुम्हाला हा रिले नावाचा रनिंग मधला हा गेम माहित असेल. मग पहिल्या प्लेयरनं 100 मीटर धावायचं. 100 मीटर पशी गेला की त्याच्या टीम मधला त्याचा दुसरा सहकारी उभा असेल. 100 मीटर गेलं, त्यांनी हातातली काठी दुसऱ्या खेळाडूकडे द्यायची. तोपर्यंत त्यांनी स्टार्ट करायचं नाही. म्हणजे जेव्हा स्टार्ट होईल, 4 कॉलेजेसचे 4 विद्यार्थी स्टार्ट म्हणल्यानंतर पळायला लागतील, 4घच. त्यांचे सहकारी पुढे उभारलेले असतील. किती अंतरावरती, 100 मीटर अंतरावरती उभा असतील. पहिल्या खेळाडूने फक्त 100 मीटर धावायचं. 100 मीटर गेलं की काठी त्याच्या हातात द्यायची. त्याने पुढे 100 मीटर धावायचं. त्याने पुढच्याच्या हातात काठी द्यायची, त्याच्याच टीम मधल्या. त्यांनी 100 मीटर धावायचं, असं एकूण 400 मीटर धावायचं. पण एका खेळाडूने किती धावायचंय, 100. आता मुलांनो म्हणजे एका कॉलेजमधून 4 विद्यार्थी आले, टीम आलेली आहे रनिंग करणाऱ्यांची. एक खेळाडू नाही आला रिले या खेळामध्ये. आता 4 खेळाडू निवडताना कॉलेज काय करेल, सर्वात चांगले पळणारे 4 विद्यार्थी निवडतील. आता गेम कोण जिंकेल, मुलांनो गेम जिंकेल ज्याच्यामध्ये 4 विद्यार्थी फास्ट पळतील. समजा असं तर नाही होणार, 4च्या 4 ही सारख्याच ताकदीने, एखादा थोडा कमजोर असेल आहे, आपण मानूया. जो 4पैकी एक कमजोर आहे, एका कॉलेजमध्ये टीम आलेली आहे, 4पैकी एक थोडा कमजोर आहे, एवढा फास्ट नाही पळू शकत. आता त्याच्या पळण्यावरती ठरणार
की ती टीम जिंकणार का नाही जिंकणार. बाकीचे 3 तर फार फास्ट पळत आहेत. एका कॉलेजमधून 4 निवड केलेली, 4पैकी 3 फार चांगले फास्ट पळणारे आहेत, 1 नाही पळत. आता तो 1 स्लो आहे, त्याच्यावरती ठरल. बाकीचे 3 जण तर फास्ट पळणारच आहे. तो 1 जर फास्ट पळाला खूप, तर ते कॉलेज तो खेळ रिले नावाचा जिंकेल. म्हणून जो स्लो आहे त्याच्यावर डिटर्मिन करणार आहे, तो ठरवणार आहे की तो खेळ तो कॉलेज जिंकेल का नाही. म्हणून जो स्लो पळणार आहे त्याच्यावरती बरंच अवलंबून आहे, बाकीचे तर फास्ट पळणारेच आहेत. म्हणून रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे कोणची स्टेप. ही रिॲक्शन खरं तर 2 स्टेप मध्ये होते, मी असं म्हटलं. अशा रिॲक्शनला कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणायचं. जी रिॲक्शन अनेक स्टेप्स मध्ये होते ती रिॲक्शन कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता मुलांनो, या 2 स्टेप पैकी पहिली स्टेप स्लो आहे. जी स्टेप स्लो त्या स्टेपलाच मुलांनो आरडीएस असं म्हणायचं. आरडीएस दॅट इज रेट डिटर्मिनिंग स्टेप. लक्षात आलं. आता मुलांनो दुसरा रिॲक्शन इंटरमिजिएट. काय इंटरमिजिएट? रिॲक्शनच्या दरम्यान थोड्या वेळासाठी तयार झालेली स्पेसिस, परंतु नंतर ती नाहीशी होते. जसं मूळ रिॲक्शन पहा. ही रिॲक्शन आहे मुलांनो, मूळ रिॲक्शन. NO2Cl इज द रिॲक्टंट आणि NO2 आणि Cl2 आर द प्रोडक्ट्स. आता या रिॲक्शन मध्ये मुलांनो रिॲक्टंट 1 आहे, प्रॉडक्ट 2 आहे. Cl2 हा एक प्रॉडक्ट आणि NO2 हा एक प्रॉडक्ट. आता इथं Cl हा ऍटम आहे बरं का, Cl2 हा मॉलिक्यूल. या रिॲक्शनच्या दरम्यान Cl पहिल्या स्टेप मध्ये जनरेट तयार झाला आणि इन द सेकंड स्टेप इट इज कंज्यूम. दुसऱ्या स्टेप मध्ये तो खाऊन टाकला, वापरून टाकला, नाहीसा झाला. पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये व्हॅनिश, नाहीसा झाला. अशी जी स्पेसिस, असा जो पदार्थ जो थोड्या वेळासाठी तयार होतो आणि लगेच म्हणजे एका स्टेप मध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये नाहीसा होतो, अशा पदार्थाला म्हणायचं इंटरमिजिएट. पूर्ण शब्दामध्ये रिॲक्शन इंटरमिजिएट. मुलांनो आता या रिॲक्शनचा रेट्स लिहितो मी. रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू द रेट ऑफ दिस रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट इनटू द कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन लिहितो आपण? रिॲक्टंटचं. इथं रिॲक्टंट कोण आहे? NO2Cl. NO2Cl. मुलांनो दिस इज द रेट लॉ. या रिॲक्शनचा हा रेट लॉ आहे. आणि मग मी सांगितलं रेट लॉ हा एक्सपेरिमेंटली काढलेला आहे. एक्सपेरिमेंटली डिटर्मिन इक्वेशन. याची पॉवर, कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर 1 आहे किंवा एक्सपोनंट 1 आहे म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणखीन एक वैशिष्ट्य आहे, रेट लॉ मध्ये इंटरमिजिएटचं कॉन्सन्ट्रेशन कधीच येत नाही. कारण इंटरमिजिएट म्हणजे अशी स्पेसिस, असा पदार्थ थोड्या वेळासाठी तयार झालेला असतो. म्हणजे एका स्टेप मध्ये तयार होतो, दुसऱ्या स्टेप मध्ये कंज्यूम, लगेच खाऊन टाकला तो, संपला जातो, नाहीसा होतो, त्यालाच रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? आता मुलांना आपण पुढचा पॉइंट पाहूयात, इंटिग्रेटेड रेट लॉ. मुलांना पुढचा पॉइंट, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय आहे इंटिग्रेटेड रेट लॉ? आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी बरं, कन्सिडर ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. A gives the product. एक जनरल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मी या ठिकाणी घेतलेली आहे. ही रिॲक्शन A हा रिॲक्टंट आणि B हा प्रॉडक्ट. तुम्हाला माहित असलेलं डिफरन्शियल रेट लॉ प्रथम लिहून काढतो मुलांना. रेट ऑफ दिस रिॲक्शन, डिफरन्शियल रेट लॉ इज इक्वल टू द मायनस
मायनस का? तुम्हाला माहिती रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. रिॲक्शन सुरू केली की ए हा रिॲक्टंट याचं कॉन्सन्ट्रेशन मुलांनो कमी कमी होत जाणार आणि त्याच वेळेस प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत जाणार. एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाते मायनस मुलांनो डिफरन्शियल रेट लॉ डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए with respect to time dt is the small time. This is the differential rate law. आता मुलांनो मायनस डीए बाय डीटी हा रेट आपण शिकलो. मी तुम्हाला सांगितलं गुलबर्ग आणि वेज यांनी आपल्याला सांगितलं एखाद्या रिॲक्शनचा रेट एखाद्या रिॲक्शनचा स्पीड कशावरती अवलंबून असतो? रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. जेवढं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा स्पीड जास्त, जेवढं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढा स्पीड कमी. म्हणून परत एकदा लिहितो रेट ऑफ दिस रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. रेट ऑफ दिस रिॲक्शन रेट म्हणजेच मायनस डी ऑफ ए दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए upon dt is equal to the concentration of A into the rate constant K into the concentration of A. बरोबर आपण पाहिलेलंच आहे, नवीन काही नाही. विसरलं समजलं नाही तर सुरुवातीचे 2 व्हिडिओ पहा म्हणजे कळतील, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. मुलांनो हे आहे डिफरन्शियल रेट लॉ. मला आता काय करायचंय इंटिग्रेटेड रेट लॉ. मुलांनो दिस इज द डिफरन्शियल रेट लॉ. आता मला हवा आहे इंटिग्रेटेड रेट लॉ. मुलांनो इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय? एक इक्वेशन आहे. त्या इक्वेशनचा उपयोग काय माहित आहे का? खूपच महत्वाचे उपयोग आहेत. आपण त्याच्याचे प्रॉब्लेम पण सोडवणार आहोत, परीक्षेत सुद्धा विचारले जातील प्रॉब्लेम. इंटिग्रेटेड रेट लॉ इज द इक्वेशन. हे एक इक्वेशन आहे. ऑब्टेन्ड कसं मिळवलं? बाय इंटिग्रेटिंग. इंटिग्रेशन करायचं. मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन असे ज्यांचा मॅथमॅटिक्स आहे त्यांना कळेल. ज्यांचा मॅथमॅटिक्स आता नाही त्यांना मात्र हे चांगलंच लक्षात ठेवावं लागेल, परत परत लिहून काढावं लागेल, तर बोर्ड एक्झाम मध्ये लिहिता येईल. इंटिग्रेटेड रेट लॉ हे एक इक्वेशन आहे. ऑब्टेन्ड मिळवलं बाय इंटिग्रेटिंग. कशात इंटिग्रेशन करायचं? डिफरन्शियल रेट लॉ. हे इक्वेशन हे आहे डिफरन्शियल रेट लॉ. मी याचं इंटिग्रेशन करणार, मग मला इंटिग्रेटेड रेट लॉ चं इक्वेशन मिळणार. मुलांनो विच गिव्ह रिलेशनशिप. हे जे इंटिग्रेटेड रेट लॉ आहे ते रिलेशन संबंध सांगतं. कशामधला? कॉन्सन्ट्रेशन अँड द टाइम. म्हणजे मी एक रिॲक्शन सुरू केली, समजा हीच रिॲक्शन ए गिव्स प्रॉडक्ट, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. रिॲक्शन सुरू केली मुलांनो, समजा आता रिॲक्शन सुरू केली, रिॲक्शन सुरू झालेली आहे. समजा 5व्या मिनिटाला टाइम कितवा मिनिट? 5वा मिनिट. 5व्या मिनिटाला किती रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल? म्हणजे हळूहळू रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन संपत जाणार आहे. रिॲक्शन जेव्हा पूर्ण होणार, रिॲक्टंट इज टोटली कंझ्युम, पूर्णपणे संपलेला असेल आणि काय तयार झालेला असेल? प्रॉडक्ट. तर मुलांनो हा या ठिकाणी इंटिग्रेटेड रेट लॉ काय सांगतो? टाइम एका विशिष्ट वेळेला समजा 5व्या मिनिटाला किती रिॲक्टंट शिल्लक आहे, कारण तो संपत चाललेला आहे. म्हणजे टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन यांच्यातला संबंध, द रिलेशनशिप इज गिवन बाय इंटिग्रेटेड रेट लॉ. आणि कुठल्या रिॲक्शन साठी मी सांगतो? हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी. मग मुलांनो इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, मी म्हटलं इंटिग्रेशन हा मॅथमॅटिक्स मधला पार्ट आहे. ज्यांचा आता मॅथमॅटिक्स नाही त्यांना हे चांगलं लक्षात ठेवावं लागेल. इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन एक प्रकारची बेरीज आहे मुलांना. इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, मायनस साइनचं इंटिग्रेशन होत नाही,
ते इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो. मुलांनो दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशनचं चिन्ह आहे असं यस सारखं थोडस. हे मायनस साइन बाहेर काढलं. डीए डी ऑफ ए अपॉन डी टी. मुलांनो एक स्टेप राहिली, सॉरी. बिफोर दॅट रिअरेंजिंग दिस इक्वेशन. हे इक्वेशन रिअरेंज करतो. ए इकडे घेतो मायनस डी ऑफ ए नंतर इंटिग्रेशन करणार आहे. हे ए इकडे घेतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कशासाठी? सारख्या टर्म एका बाजूला होतील. वरचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन खालचंही कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू द हे डीटी इकडे आणतो मग के इंटू द डीटी. आता इंटिग्रेशन करूया. हे डीएक्स बाय एक्स मॅथमॅटिक्सच्या मुलांचं होईल किंवा झालं असेल. आता नक्कीच इंटिग्रेशन फार महत्वाचा भाग आहे मॅथमॅटिक्स मध्ये. इंटिग्रेशन हे साइन आहे इंटिग्रेशनचं. निगेटिव्हचं इंटिग्रेशन होतं, निगेटिव्ह साइन बाहेर लिहिलं. डी ऑफ ए बाय ए. आता इंटिग्रेशनला लिमिट दिलं जातं. जेव्हा रिॲक्शन सुरू करणार तेव्हा ए चं कॉन्सन्ट्रेशन खूप हळूहळू ते कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा रिॲक्शन सुरू करणार मला 5व्या मिनिटाला किती शिल्लक राहते ते काढायचं. म्हणजे सुरुवातीचा टाइम 0 म्हणून इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम 0. व्हॉट इज A0? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीचं. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी दिस इज द लिमिट ऑफ इंटिग्रेशन असं म्हटलं जातं याला मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये. इज इक्वल टू द मुलांनो के हा कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट गोष्टीचं इंटिग्रेशन होत नाही म्हणून के सुद्धा बाहेर लिहितो. आणि इंटिग्रेशन ऑफ डी टी विदिन द लिमिट. सुरुवातीचा टाइम 0 जेव्हा रिॲक्शन सुरुवात केली आणि नंतरचा टाइम टी एवढा मानूया. दिस इज द लिमिट. याचं इंटिग्रेशन कसं सोडलं होतं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इकडे लिहितो बरं का मी आता. अप्पर लिमिट, दिस इज द अप्पर लिमिट, दिस इज द लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन मायनस. मुलांनो मॅथमॅटिक्स प्रमाणे सोडवतोय बरं का मी. म्हटलं ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल, कठीण आहे थोडं. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना कळेल. मायनस हे साइन मायनस साइन आहे तसं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ln log टू द बेस ई असतो मुलांनो हा. ln अप्पर लिमिट दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी मायनस लोअर लिमिट. दिस इज द लोअर लिमिट, दिस इज द अप्पर लिमिट मायनस ln of concentration of A at time 0 that is initial concentration is equal to the हे K. मुलांनो इंटिग्रेशन ऑफ dx मॅथमॅटिक्स मध्ये इज द x म्हणजे अप्पर लिमिट t मायनस 0 t ची आणि हे K इंटू द t. फक्त आता सिम्प्लिफाय करतोय मुलांनो. हे मायनस साइन, हे मायनस मायनस ह्या संपूर्ण ब्रॅकेटला हे साइन अप्लाय करतो म्हणून हे प्रथम लिहितो ln ऑफ ln हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल म्हणून ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम 0 मायनस ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी इज इक्वल टू द kt. इज इट क्लिअर? आता मुलांना मॅथमॅटिक्स मध्ये 11वीला फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए अपॉन बी. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करतो. मॅथमॅटिक्सच्या मुलांना माहिती आहे. देअरफॉर ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम 0 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी इज इक्वल टू द kt. बरोबर. देअरफॉर के मुलांना इथंच ठेवतो, टी इकडे आणतो मग काय होईल? टी इथं अंशामध्ये आहे किंवा हेच इक्वेशन परत एकदा लिहून काढतो. के टी
is equal to the ln of concentration of A at time 0, concentration of A at time t. K इकडे आणतो, अंशात आहे इकडे छेदात जाईल, therefore सॉरी t इकडे अंशात आहे इकडे छेदात जाईल, therefore K is equal to the 1 upon t into the ln concentration of A at time 0 and concentration of A at time t. शेवटची स्टेप मुलांना. आता इथं हे ln आहे, ln म्हणजे log to the base e, मॅथमॅटिक्सच्या मुलांना माहित आहे. आता हे log to the base 10 करतो, log to the base 10 च्या किमती तुम्हाला लॉग टेबल मध्ये पाहता येतात, म्हणून k is equal to the log to the base मुलांना हे छेदामध्ये t आहे, हे ln आहे, log to the base e, हे log to the base 10 नाही लिहिलं तरी चालेल, तेव्हा 2.303 न मल्टिप्लाय केलं जातं आणि इनटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम 0 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी. दिस इक्वेशन, या इक्वेशनला मुलांनो म्हटलं जातं इंटिग्रेटेड रेट लॉ. दिस इक्वेशन इज कॉल्ड इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे? इंटिग्रेटेड रेट लॉ, दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. या इक्वेशनला इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणायचं. मग इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय? इक्वेशन आहे फर्स्ट ऑर्डर साठी ऑब्टेन्ड, मिळवलं. कसं? बाय इंटिग्रेटिंग, ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग डिफरन्शियल रेट लॉ विच गिव्स रिलेशन, जे आपल्याला संबंध सांगते. कशामधला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड द टाइम. इक्वेशन फारच महत्वाचं. हे इक्वेशन बोर्डाला हे सर्व डिराईव्ह करायला, ह्या सगळ्या स्टेप महत्वाच्या आहेत. 2 मार्काला विचारू शकता डिराईव्ह. हे इक्वेशन फायनल डिराईव्ह करून दाखवा. डिराईव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इथून सुरुवात करायची. कशी? कन्सिडर, माना ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग ही रिएक्शन लिहा. पुढचं वाक्य, द डिफरन्शियल रेट ऑफ रिएक्शन फॉर अबाव इक्वेशन. हे लिहायचं. हे इक्वेशन लिहिलं मुलांनो. परत रेट ऑफ रिएक्शन, रिअरेंजिंग दिस इक्वेशन बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, हे असं डिराईव्ह केलं. जे फायनल इक्वेशन मिळालं, याच इक्वेशनला इंटिग्रेटेड रेट लॉ असं म्हटलं जातं. आता मुलांनो याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म, याच इक्वेशनचं आणखीन एक इक्वेशन, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हटलं जातं. तो फॉर्म मी या ठिकाणी लिहून दाखवतो. टेक दिस इक्वेशन. हे इक्वेशन विचारात घ्या. हेच इक्वेशन परत एकदा इथं मांडतो. फक्त काय करतो मुलांनो, एटी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी अंशात घेतो, हे छेदात घेतो, निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. हेच इक्वेशन कसं लिहितो पहा. फक्त छेदातली गोष्ट अंशात, अंशातली छेदात, साईन चेंज होईल. काय होईल? मायनस 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 ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हे टी अंशात घेतलं म्हणून तर मायनस साइन दिलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम 0 इज इक्वल टू द KT. Rearranging ln of concentration of A at time t upon concentration of A at time 0 is equal to the minus KT. महत्वाची स्टेप. टेकिंग अँटीलॉग ऑफ द बोथ साइड. इक्वेशन इकडचा अँटीलॉग घेतला, इकडचा पण अँटीलॉग घ्या. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला सारखीच गोष्ट केली, इक्वेशनची किंमत नाही बदलत, म्हणून दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी
अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम 0 इज इक्वल टू द अँटीलॉग घेतलेला आहे, ln निघून जाईल. मग या ठिकाणी एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस केटी. काय केलं मुलांना, या इक्वेशनचा इज इक्वल टू साइनच्या दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतलाय. एवढी साधी गोष्ट केलेली आहे. मग मुलांनो मी म्हटलं इंटिग्रेटेड रेट लॉ हे एक इक्वेशन आहे. कशासाठी, कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम यांच्यातला संबंध शोधून काढण्यासाठी. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी इज इक्वल टू, हे इकडे आणलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम 0 इज इक्वल टू द ई रेस टू मायनस के टी. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला म्हणतात मुलांनो एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोणाचं एक्सपोनेन्शियल फॉर्म, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर. मुलांनो हे सुद्धा, हे इक्वेशन कुठलं आहे, याला काय म्हणतात, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर. हे काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. इंटिग्रेटेड रेट लॉ या इक्वेशनच हे एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर. याचा उपयोग काय आहे, कसा करायचा या इक्वेशनचा उपयोग, अत्यंत महत्वाचं इक्वेशन. याचे प्रॉब्लेम जेव्हा मी सोडवेन तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल आणि ते पुढच्या लेक्चरमध्ये चांगलं कळेल. पुढच्या लेक्चरला लॉग टेबल लागतील. पुढच्या लेक्चरला सोबत लॉग टेबलच घेऊन बसायचं, त्याशिवाय नीट कळणार नाही. इज इट क्लिअर? थँक्यू.